नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांनी थकीत मानधनाच्या प्रश्नावर अखेर आक्रमक भूमिका घेत आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार चांदूर रेल्वे यांना निवेदन सादर केले. सप्टेंबर ऑक्टोबर 2025 तसेच फेब्रुवारी मार्च मे आणि जून 2026 या 6 महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. आशा सेविकांनी दिलेल्या निवेदनात अनेक महिन्यांपासून मानधन रखडल्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा भागवितांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मानसिक तणावही वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडे लेखी निवेदन देत थकीत मानधन तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या आशा सेविकांना वेळेवर मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क असून यापुढे मानधनात विलंब झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. आशा सेविकांच्या या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि थकीत मानधनाचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्योती वासनिक, यशोधरा सुखदेवे, वंदना खडसे, आशा भोगे, लीला गोसावी, ज्योती मरसखोल्ले, संगीता जवंजाळ, प्रगती नेवारे, सरला भुंगे, मेघा उईके, आशा खडसे, राखी परतेकी, मंदा श्रीरामे, जयश्री देवडे इत्यादी आशा स्वयंसेविका यांनी दिले निवेदन. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. आम्ही पूर्ण आमला PSC मधल्या आशा वर्कर बोलत आहे. म्हणजे पूर्ण आशाताई म्हणजे मोबदल्याच्या कामावर मोबदला आहे आम्हाला. जेव्हा आपले आरोग्य डिपार्टमेंटवाले म्हणा कोणतेही असो, जसं आमच्यावर सक्ती करत आहे तर हे काम करावंच लागते. आणि सगळं तर आम्ही कोणत्याही तऱ्हेनं आमच्या घरची परिस्थिती कशीही असो तरी आम्ही त्याच्यातलं कामातलं काम काढून सने आम्ही हे काम करतो. पण तसं सक्ती आम्हाला 2025 पासून आम्हाला मोबदलाही नाही दिला आणि पूर्ण आम्हाला वेसनीच्या खर्चामधला बनवाबनवी चालू आहे. आणि जर बोलतो म्हटलं तर आमची गोष्ट कोणीच घेत नाही. तुम्ही सर्व आशा सेविका तहसील कार्यालय चांदूर रेल्वेमध्ये कुठल्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि कुठल्या कामासाठी काय सांगता? सर, आम्ही म्हणजे आमचा मोबदला वेळेवर जमा नाही होऊन राहिला आहे. मोबदला म्हणजे कुठला? दर महिन्याचा? दर महिन्याचा कामावरला जो मोबदला आहे तो आमचा वेळेवर जमा होऊन नाही राहिला. आणि एप्रिल महिन्याचा जमा झाला आणि फरवरी आणि मार्च महिन्याचा अजूनही जमा झालेला नाही आहे. तसेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातला जमा झाला म्हणतात ते. आणि पण काही अशांना म्हणजे एंट्री केली असता त्याच्यावर पैसे कमी आले, कोणाचे कसे आले तर आम्हाला त्याचं स्टेटमेंट सुद्धा मिळालेलं नाही आतापर्यंत, किती झाले काय झाले. आणि याच्या पहिले म्हणजे आमचा मोबदला जास्त आहे बा असं आम्हाला सांगण्यात आलं आणि कमी मोबदला जमा झाला. तर आमची वाली तिथे समजा गैर हे आहे का सप्टेंबर ऑक्टोबर आणि याचा मोबदला जमा झालेला नाही आहे. त्यांनी आम्हाला हे समजून सांगावं हीच आमची अपेक्षा आहे. एकंदरीत किती महिन्याचं वेतन तुमचं जमा झालेलं नाही? 6 महिन्याचं नाही सर, सप्टेंबर ऑक्टोबरचं कन्फ्युजन आहे आमचं. आणि मार्च आणि फरवरी हे 2 महिन्याचं झालेलं नाही आहे. आणि एप्रिल महिन्याचं झालं आहे तर तिथे आमचं म्हणजे पिळवणूक केली आहे की असं कसं बा एप्रिल महिन्याचं झालं आणि मागचे 2 महिन्याची राहिले आहे. तर त्याचं आम्ही मागणी करत आहे का आमचा त्वरित मोबदला जमा व्हावा. ग्राम आरोग्य पाणी पुरवठा समिती जी गाव लेवलवर समिती आहे त्याच्या आम्ही सचिव आहोत सगळ्या आशा. तर आम्हाला आमच्या जवळून खर्च करावा लागला आहे आणि आतापर्यंत एकही रुपया आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आणि समितीच्या खात्यात पण जमा झालेला नाही. एवढ्या सक्तीनं आम्हाला 7,400 रुपयाचा खर्च करावा लागला. आणि औषधी किट घ्यायला लावली, BP ऑपरेटर घ्यायला लावले. तर त्याचा खर्च आम्ही जवळून केला आहे आणि आतापर्यंत पैसे आलेले नाही आहे. त्याची पण आम्ही बिल आम्ही सगळे व्हाउचर जमा केले आहे.
आणि त्याचा हिशोब पण दिला, फाईल तयार सगळं झालं, पण अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहे. तर ते विचारणा केली असता मेसेज ग्रुपवर पडला की पैसे जमा झाले आहे बा, तर सगळ्या आशांनी आम्ही बँकेत जाऊन एंट्री केल्या, तर एकही पैसा दोन्ही खात्यात आलेला नाही आहे. याची पण आम्हाला शहानिशा करून याची तात्काळ माहिती पाहिजे आहे. कुठली मागणी आहे तुमची आणि कुठल्या मागणीसाठी तुम्ही निवेदन दिलेलं आहे? आमची मागणी सर अशी आहे की आमचा पैसा जो आहे तो वेळेवर जमा व्हावा मंथली, आणि आम्ही खूप साऱ्या अडचणीत आहोत आणि गंभीररित्या आमच्या मानसिक ताणतणाव होत आहे. कामं भरपूर आहे पण तसे पैसे आम्हाला येत नाही आहे, आणि रोज रोज अशी गाईडलाईन येते की हे काम करा ते काम करा, त्या मानाने आम्हाला पैसा येत नाही. आमच्या मुलांचं शिक्षण आहे, आम्हाला पण आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागत आहे, पण असं काही होत नाही आहे. आणि आमची म्हणणं असंच आहे की दर मंथली आम्हाला पैसे यावे आणि आमचा जो मोबदला आहे हा वेळेवर जमा व्हावा. तसेच 5-5, 6-6 महिने आम्ही कमी पैशात काम करणारे बाया आहोत. 5-5, 6-6 महिने जर आम्हाला मोबदला आला नाही तर आमचं घर कसं काय चालणार, आमच्या मुलांचं शिक्षण कसं काय चालणार, एवढंच. हा, आणि एक सर विशेष की मागच्या महिन्याचे पैसे राहते आणि समोरच्या महिन्याचे पैसे टाकले जाते, असं कोणता नियम आहे का की मागच्या महिन्याचे पैसे राहिले आणि समोरच्या महिन्याचे पैसे आले? याचं उत्तर आम्हाला त्यांनी सविस्तर द्यावं, बस एवढी आमची मागणी आहे. तुम्ही कुठल्या PSC आलेले आहेत? मी आमला PSC मधून आहो, आम्ही सगळे आशा स्वयंसेविका. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.